आपल्या सर्वांना माहिती असेल, आपण पण काही जण माझ्या सोबत आलेले आहात. मी, दानवे साहेब, सचिन भाऊ अहिर, आम्ही सर्वच नाशिक जिल्हा आणि पुणे जिल्हा इथे अनेक शेतांवर, बांधांवर गेलो, शेतकऱ्यांशी भेटलो आणि झालेलं जे नुकसान आहे ते भयानक आहे. भयंकर नुकसान या महाराष्ट्रात झालेलं आहे. आम्ही आधीच्या या अधिवेशनात म्हणजे पावसाळी अधिवेशनात मुंबईमध्ये असताना पायऱ्यांवर बसून ओला दुष्काळ जाहीर करा ही सतत महाविकास आघाडी म्हणून असेल, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, विरोधी पक्ष म्हणून सगळे एकत्र आम्ही घोषणा देत होतो, मागणी करत होतो. पण कुठेही सरकारने आमचं ऐकलं नाही. जरी घटनाबाह्य सरकार असलं तरी खुर्च्यांवर ते बसलेले आहेत आणि या घटनाबाह्य सरकारने कुठेही शेतकऱ्यांचा आवाज ऐकला नाही, आमचा आवाज ऐकला नाही आणि जे काय आहे ते चालत राहिलं. पुन्हा एकदा आपण बघितलं असेल, या परतीच्या पावसामुळे जेवढं काही नुकसान या महाराष्ट्रात झालेलं आहे, अक्षरशः शेताच्या शेत अजूनही पाणी पूर्ण तिथे भरलेलं आहे, चिखल होता, पाण्याचा अजून निचरा झालेला नाही आहे आणि ही परिस्थिती जी आहे ती एकदमच भयंकर आहे, भयानक आहे. आमची मागणी पुन्हा एकदा हीच राहील की ओला दुष्काळ जाहीर करा. कारण अजूनही आपण बघाल की कुठेही कुठचाही मंत्री कुठच्याही शेतावर गेलेला नाहीये, शेतकऱ्यांचं काय जे म्हणणं ते ऐकून घेतलेलं नाहीये. ही वेळ शेतकऱ्यांना धीर देण्याची आहे, बळीराजाला धीर देण्याची आहे, त्यांच्या सोबत उभी राहण्याची आहे. आपण बघत असाल की शेतकरी आत्महत्या ह्या महाराष्ट्रात वाढत चाललेल्या आहेत गेल्या 2-3 महिन्यांमध्ये आणि तरी देखील ह्या घटनेची अजून देखील या कायद्याबाह्य सरकारने नोंद घेतलेली नाहीये. हे अतिशय दुर्दैवी आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचे एवढे हाल होत असताना दुसऱ्याच बाजूला आपण, मला वाटतं परवाकडेच संध्याकाळी ही बातमी आली की जो प्रकल्प आम्ही पहिल्यांदा वेदांता फॉक्सकॉन बद्दल बोलल्यानंतर सांगितलं होतं की आता एअरबस टाटाच्या तरी मागे लागा, तो प्रकल्प तरी महाराष्ट्रात आणा. कारण एका बाजूला आपण बघतोय की शेतीचं खूप मोठं नुकसान होत आहे, कृषी जो सेक्टर आहे त्याचं नुकसान होत आहे. तिथे आपण हे सगळं नुकसान होत असताना पाहत असताना दुसऱ्या बाजूला उद्योग जगात देखील चौथा मोठा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. पहिला प्रकल्प होता वेदांता फॉक्सकॉनचा. तो प्रकल्प अक्षरशः म्हणजे जुलैपर्यंत जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी हाऊसमध्ये सांगितलं की वेदांता फॉक्सकॉन ह्या महाराष्ट्रामध्येच येणार आहे. ऑगस्टपर्यंत त्यांच्या बैठका चालल्या, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील त्यांच्या बैठका झाल्या आणि सप्टेंबरमध्ये हा प्रकल्प गुजरातला निघून गेला. दुसरा म्हणजे बल्क ड्रग पार्क. बल्क ड्रग पार्क देखील मी अनेकदा सांगितलेलं आहे की आपल्याकडे 394 फार्मसी कॉलेजेस असून आपण ड्रग प्रोडक्शनमध्ये म्हणजे फार्मसी प्रोडक्शनमध्ये हायेस्ट असून, वॅक्सिन प्रोडक्शनमध्ये मला वाटतं देशात हायेस्ट असून देखील बल्क ड्रग पार्क हे 4 अन्य राज्यांना दिले गेले पण महाराष्ट्रात काही हे आणू शकलं नाही. तिसरं होतं मेडिकल डिव्हाइस पार्क. आता बघा तुम्ही, वेदांता फॉक्सकॉन आम्ही पुणे जिल्ह्यात आणणार होतो, बल्क ड्रग पार्क हा रायगड जिल्ह्यात येणार होता, मेडिकल डिव्हाइस पार्क हे ऑरिक सिटीसाठी आम्ही करणार होतो जिथे संभाजीनगर जिल्ह्यात येणार होता. तिथे देखील अशीच मोठी गुंतवणूक आली असती आणि अनेक क्लस्टर इंडस्ट्रीज त्याच्यासोबत आल्या असत्या. आता चौथा जो आम्ही जुलैपासून आरडाओरडा करतो, याच्यावर ओरडत बसलेलो आहे की एअरबस टाटा तरी जाऊ देऊ नका, तो आज प्रकल्प आपल्या हातातून गेलेला आहे. दुःख ह्या गोष्टीचं होतं की ठीक आहे, अनेक राज्य ह्याच्यात स्वतःची पिच करत असतात, स्वतःची काही म्हणणं असतं ते म्हणत असतात, ह्या कंपनीच्या मागे जातात, कंपनीसोबत चर्चा करतात, करार करतात आणि तिथे तिथे त्या त्या राज्यांमध्ये तो प्रकल्प घेऊन जातात. पण एक ह्याच्यातून बघायला मिळतं स्पष्टपणे की जेव्हा आपण डबल इंजिनचं सरकार बोलतो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा केंद्र सरकार बरोबर आमचं डबल इंजिन हे परफेक्टली नीट चाललेलं. कदाचित हे घटनाबाह्य सरकार आल्यानंतर एक इंजिन हे फेल झालेलं आहे आणि म्हणून जी काही गुंतवणूक या महाराष्ट्रात यायची होती ती गुंतवणूक इतर राज्यांमध्ये गेलेली आहे. कदाचित तिकडच्या राज्यांच्या निवडणुकींसाठी असेल, तिकडे अजून काही चांगलं देऊ शकत असतील, पण अजून एक बघायला मिळतं की कुठच्याही उद्योजकामध्ये किंवा गुंतवणूकदार असतील त्यांना ह्या सरकारवर विश्वास राहिलेला नाहीये. जसं आम्हाला या सरकारवर विश्वास राहिलेला नाहीये तसं कुठेही इन्व्हेस्टर्सना या घटनाबाह्य सरकारवर, जे थोड्या दिवसाचं सरकार आहे, काल परवाकडे पण मला काही बातमी ऐकू आली आतून की काही आमदार नाराज आहेत, 2-3 आमदारांचे जगजाहीर भांडणं चालले आहेत. हे सगळं होत असताना देखील मला वाटतं महाराष्ट्राच्या परिस्थितीतून चाललेलं आहे ही काही चांगली लक्षणं नाही आहेत. एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे, एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वाकांक्षांमुळे आपला महाराष्ट्र हा गेले 2-4 महिने फटका खात सतत पुढे चाललेला आहे. पुढे चाललाय की मागे चाललाय हे आता आपण ठरवायचं. पण कायदा सुव्यवस्था असेल, उद्योजक आणि त्यांचं जगत असेल किंवा शेती असेल, कुठेही लक्ष न देता राजकारण, घाणेरडं राजकारण ह्याच्यावर पूर्ण फोकस राहिलेला आहे आणि म्हणून आज निषेध करावा तेवढं कमीच आहे. पण मग हे सगळं होत असताना माझा एक थेट प्रश्न आहे की एका बाजूला शेतीचं नुकसान झालेलं आहे, कुठेही बांधावर आपले मंत्री दिसत नाहीयेत. परवाकडे दानवे साहेबांनी मी विचारत होतो शेतकरी बांधवांना की कृषी मंत्र्यांना बघितलंय का, कृषी मंत्र्यांचं नाव माहितीये का,
कोणाला त्यांचं नाव माहिती नव्हतं, कोणी त्यांना बघितलं नाहीये. कृषी मंत्री राजीनामा देणार का, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांचा राजीनामा घेणार का? कारण एवढी मोठी परिस्थिती असताना देखील जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांना बसायचं असतं वेगळा कार्यक्रम करायला, पण कुठेही शेतकऱ्यांचं जे काही हित आहे ते मनात त्यांनी घेतलेलं नाहीये. आणि दुसरा विषय हाच आहे की चौथा मोठा प्रकल्प निघून गेल्यानंतर, हातातून निघून गेल्यानंतर, जेव्हा उद्योग मंत्री सप्टेंबरमध्ये एखाद्या चॅनलवर जाऊन हमखासपणे सांगतात, छाती ठोकून सांगतात की आम्ही केंद्राकडे जाऊ आणि एअरबस टाटा आणू आमच्याकडे, मिहानमध्ये तो आणणार आहोत आम्ही, मग तो निघून कसा गेला? एक तर उद्योग मंत्री खोटं बोलत होते किंवा इतर काय घडलं पडद्यामागे आम्हाला माहिती नाही, पण उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? कारण महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा आज हवा आहे. ट्विट करताना देखील बघा, ट्विट करताना परवाकडे उद्योग मंत्री हे शेतीबद्दल बोलत होते, कृषी मंत्री हे एक्साईजच्या विषयावर बोलत होते, जिल्हाधिकाऱ्याला विचारत होते, आणि काल की आज उद्योगावर लिहिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही माझी मजा उडवू शकता, मला नावं ठेवू शकता, पण महाराष्ट्राला तुम्ही जेवढं मागे नेत आहात, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. ह्याच्यात आपल्याला अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हा, आपण जवाब देंगे ना. ती शिवसेना नाहीये, ती गद्दार सेना आहे. ती शिवसेना नाहीये, गट नाहीये, ते गद्दार आहेत. आता हेच आहे ना की आपण बघत असाल, देसाई साहेब मला वाटतं 2014 पासून उद्योग मंत्री महोदय होते. देसाई साहेबांनी त्यावेळी देखील 2014 ते 19 आणि 19 नंतर देखील आपण बघितलं असेल, कोविडच्या काळात म्हणजे जून 2020 पासून साधारण ऑक्टोबर जून 2022 पर्यंत 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणू शकले. आम्ही जेव्हा दॅवोसला होतो तेव्हा देसाई साहेब, मी, नितीन राऊत साहेब, आम्ही तिघही तिथे असताना कदाचित पहिल्यांदा महाराष्ट्रात दॅवोसमधून 80,000 कोटीची गुंतवणूक आम्ही आणू शकलो. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की केंद्र सरकार हेच होतं, तिथे देखील आमच्यासोबत केंद्र सरकारचं डेलिगेशन होतं. म्हणजे जर महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार एकत्र काम करू शकत होते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आणू शकत होते, तर नक्की ह्यांचं इंजिन का फेल झालंय? ह्यांचं एकतर लक्ष नसेल अजूनही. म्हणजे एक तर वेदांता फॉक्सकॉनचा विषय घेतल्यानंतर माझी माहिती अशी आहे की अनेक स्थगिती दिलेले प्रस्ताव जे होते, जे कराराला स्थगिती दिलेली, ते त्यावेळी मंत्री महोदयांनी फटाफट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही काही काही असे प्रस्ताव आहेत MIDC मध्ये येण्यासारखे, ज्यांना अजूनही काही लक्ष दिलेलं नाही. कारण लक्ष हे नुसतं राजकारणावर आहे, बाकी कशावरही नाही. पण आता उद्योग मंत्री आहेत कोण? आणि छाती ठोकपणे मग चॅनलवर येऊन सांगितलं कशाला होतं? चला एक क्षण धरा की आम्ही काही बोललोच नाही, पण केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, एकाच पक्षाचं सरकार असताना मग उद्योग मंत्री जेव्हा एखाद्या TV चॅनलवर जातात आणि सांगतात की आम्ही केंद्राशी बोलू, आम्ही टाटाशी बोलू, मग टाटा साहेबांना का भेटायला गेलो होतात? तेव्हा काय चर्चा झालेली की गुजरातला ते पाठवा? पुन्हा एकदा 3-4 महिने तुम्ही आता मंत्री आहात, मग तुम्ही 3-4 महिन्यामध्ये काही केलं नाही का? बरं, 2 माझ्याकडे पत्र आहेत जी आपल्या माध्यमातूनच मला सर्वांच्या माध्यमातून मिळालेली आहेत. एक आहे छगन भुजबळ साहेबांचं, ते 31 ऑक्टोबर 2021 लिहिलेलं टाटा साहेबांना, N चंद्र साहेबांना, आणि हे टाटा साहेबांना पत्र आहे. दुसरं पत्र जे आहे ते गडकरी साहेबांचं आहे, ते ऑक्टोबर 2022. म्हणजे दोन्ही ऑक्टोबरचीच पत्र आहेत, 21 आणि 22. ह्याचा अर्थ हाच होतो की काल जी त्यांनी माहिती सांगितली की सप्टेंबरमध्येच मागच्या गुजरातबरोबर करार झालेला, ही चुकीची आहे. आता देसाई साहेब, खरं की खोटं मला सांगा, आपण 7 वर्ष आपण सगळे एकत्र काम करतो, गेले 2.5 वर्ष मी आपल्यासोबत काम करते, शिकत आहे. कुठचंही राज्य सरकार करार जेव्हा करतं, मग दुसऱ्या राज्याचा मंत्री सांगू शकतो का की आम्ही तिकडून इथे खेचून आणू? असं होतच नाही. म्हणजे स्वतःचं काम त्यांना जमत नाहीये. आता मला वाटतं हा दुसरा की तिसरा पक्ष आहे त्यांचा. आधी देखील राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, आता कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतात, आमच्या वेळी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं, पण अजूनही कार्यपद्धत ते शिकलेच नाहीयेत. उद्योग मंत्री म्हणतात की एक मोठा प्रोजेक्ट किंवा मोठा प्रकल्प, लवकरच रोजगार निर्माण करणारा मोठा प्रकल्प, आम्हाला आनंद होईल. ऐका, खरोखर जर मोठा नवा प्रकल्प ज्याची कुठेही काही आधी ही तयारी नव्हती आणि माहिती नाही असा जर आला तर स्वागतच होईल त्याचं. कारण आपल्याला जास्तीत जास्त रोजगार निर्माण झाले पाहिजे, जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात पाहिजे, ते स्वागतच करू. पण जर उद्या रिफायनरीचा प्रकल्प हा दिला आणि हीच ती नुकसान भरपाई झाली असं सांगत असतील तर ती फसवणूक होईल. याचं कारण असं की रिफायनरीच्या प्रकल्पाची गोष्ट केंद्र सरकारकडून किंवा त्या कंपन्यांकडून गेले 8-10 वर्षापासून चालू आहे. नाणार रद्द झालं,
परंतु दुसरी जागा राजापूर जिल्ह्यातली निवडून MIDCने त्याचं भूसंपादन केलं. कंपन्यांना ती सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर ही सगळी प्रक्रिया चालू असताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये आम्ही या बारसू राजापूर या ठिकाणी काय काय सगळी तयारी केलेली आहे, तिथल्या ग्रामपंचायतीचे ठराव झालेले आहेत प्रकल्प मागण्यासाठी आणि ही सगळी वस्तुस्थिती अनुकूल आहे. आता पुढची कामगिरी ही त्या कंपन्यांनी करावी, तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी बोलावं, त्यांचे काही प्रश्न असतील तर त्याच्याशी चर्चा करावी त्यांच्याशी आणि बाकी आमची तयारी. ह्या मुख्यमंत्र्यांच्या पत्राला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या पत्राला केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर आलं. अर्थात ते उत्तर आलं त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता, परंतु त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्राची दखल घेऊन त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीची दखल घेतली आहे आणि आमचं शिष्टमंडळ या कंपन्यांचं लवकरच जात आहे. इतकी सगळी प्रगती झाली आहे आणि आता तर जर त्या प्रकल्पाची घोषणा झाली, कारण ते सगळं संपादनच झालेलं आहे, सगळ्या गोष्टी खूप प्रगत अवस्थेत आहेत, ते जर सांगत असतील तर ती मात्र ह्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई नव्हे, ही प्रक्रिया चालूच आहे. कुठली नवीन गुंतवणूक येते हे मात्र समजून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. बरं, अजून एक ह्याला ऍडिशन असं आहे की जसं उद्योग मंत्री हे आम्हाला सांगतायत की ह्याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट येईल, तसं मला वाटतं जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते सांगतात की कॅबिनेट एक्सपेन्शन मध्ये आमच्यापेक्षा मोठा तुम्हाला कॅबिनेट दिला जाईल. एक मिनिट, थेट आव्हान आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योग किती आले महाराष्ट्रात, प्रकल्प किती आले त्याची आकडेवारी आणि किती रोजगार निर्माण झाले याची आकडेवारी जाहीर करू शकता. नक्कीच करू लवकर. एक मिनिट, त्यांचा प्रश्न होता ते. आपने कहा कि फॉक्सकॉन गया और मतलब देयर वाज अ प्रूफ कि आप स्विट्जरलैंड में आपने MOU तय किया था. एयरबस गया ये कैसे आप कह सकते हैं, मतलब ये जानना चाहते हैं कि एयरबस के साथ जब MPA गवर्नमेंट थी तब किस लेवल तक बातें आई थी? जिसके साफ बात है, आज हम जो बात कर रहे हैं वो 4 बड़े प्रकल्प की बात कर रहे हैं, बड़े प्रस्ताव की बात कर रहे हैं. पहला जो प्रस्ताव हमारे हाथों से गया, जो इन्वेस्टमेंट थी, वो था वेदांता फॉक्सकॉन. वेदांता फॉक्सकॉन के साथ हमारी बातें जनवरी से चालू हुई थी, लगभग जून तक जब हमारी सरकार गिराई गई. उसके बाद अगर आप देखें तो जो अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार है, उनके जो मुख्यमंत्री कहलाते हैं, उन्होंने हाउस में हमें वचन दिया था, हाउस में बयान दिया था कि वेदांता फॉक्सकॉन आने वाले हैं, जबकि इन्वेस्टमेंट 1.4 लाख करोड़ की थी, उन्होंने बताया था 4 लाख करोड़ की. MIDC में जर्नल में आया था 1 लाख करोड़. उनको भी पता नहीं था कि क्या चल रहा है, लेकिन वेदांता फॉक्सकॉन हाथों से निकल गया. फिर थी बात बल्क ड्रग पार्क की. बल्क ड्रग पार्क महाराष्ट्र में 394 फार्मेसी कॉलेजेस होते हुए, वैक्सीन प्रोडक्शन में हाईएस्ट होते हुए, फार्मेसी ड्रग्स में हाईएस्ट प्रोडक्शन होते हुए, महाराष्ट्र से लेकर 4 अन्य राज्यों में बल्क ड्रग पार्क दिया गया, लेकिन महाराष्ट्र में नहीं आया. तीसरी बात हुई मेडिकल डिवाइस पार्क की. वो हमें लाना था संभाजीनगर डिस्ट्रिक्ट में, ऑरिक सिटी में, वहां से वो निकल गया. 4 अन्य राज्यों को दिया गया, लेकिन महाराष्ट्र में नहीं आया. और चौथी बात आज जो हम कह रहे हैं वो एयरबस टाटा की. बात साफ है, एयरबस टाटा की डील, ये सबको पता था कि पिछले साल से बातें हो रही थी. जो सितंबर की वो बात कह रहे हैं वो डिफेंस मिनिस्ट्री के साथ, गवर्नमेंट ऑफ इंडिया के साथ उनका टाइप हुआ था. एयरबस टाटा का टाइप डिफेंस मिनिस्ट्री के साथ देश में आने वाला, ये सबको पता था. इनफॉर्मली फॉर्मली जब भी टाटा ग्रुप से बातें होती थी, जो एयर शो में देसाई साहब भी गए थे, वहां भी बातें हुई. लेकिन यही बात है कि अगर आप देखें तो 2 प्रमुख राज्य के मंत्री ने, जैसे गडकरी साहब ने अभी अक्टूबर 2022 में उनको खत लिखा है N चंद्र साहब को कि नागपुर मिहान में लिया जाए. जो हमारा भी कहना था कि नागपुर मिहान में एयरबस टाटा आए तो बेहतर होगा, क्योंकि जो महाराष्ट्र में थ्रस्ट इंडस्ट्री कहलाते हैं, 2019 से लेकर 2024 की पॉलिसी में ये इंडस्ट्री एविएशन इज अ थ्रस्ट इंडस्ट्री. ATF में भी हम हाईएस्ट है.